आज आपण बनवणार आहोत आजकालच्या मुलांना आवडणारा व्हाईट सॉस पास्ता। त्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी पास्ता, 2 चिरलेले कांदे, रेड बेल पेपर, येलो बेल पेपर, शिमला मिरची आणि गाजर, 1 छोटी वाटी दूध आणि 1 फ्रेश क्रीम। आता आपण पास्ता बॉईल करून घेऊया। त्याच्यासाठी आपण 1 बाउल पास्ता आणि 2 ग्लास पाणी टाकून घेऊया। आता त्यामध्ये थोडासा अंदाजे तेल आणि 1 चम्मच मीठ टाकून घेऊया। आता आपण हे बॉईल करायला ठेवूया। दहा ते 15 मिनिटं पास्ता बॉईल झाला की आपण गॅस बंद करून घेऊया। आता आपण पास्ता एका जाळीमध्ये काढून घेऊया। पास्ता थंड होईपर्यंत आपण एका पॅन मध्ये सॉस बनवून घेऊया। त्यासाठी एका पॅन मध्ये आपण बटर टाकून त्याच्यामध्ये कांदा फ्राय करून घेऊया। कांदा फ्राय झाला की ह्याच्यामध्ये बेल पेपर आणि गाजर घालून घेऊया। ह्यांना आपण हाय फ्लेमवर चांगले फ्राय करून घेऊया। आता आपण ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे रेड चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो घालून घेऊया। हे चांगलं फ्राय झालं की ह्याच्यामध्ये 1 वाटी फ्रेश क्रीम घालून घेऊया। फ्रेश क्रीम सोबतच अर्धी वाटी दूध घालून घेऊया। आता ह्याला छान प्रकारे मिक्स करून घेऊया। हे चांगलं मिक्स झालं की चांगली थिकनेस येईपर्यंत स्लो गॅसवर ठेवा। आता आपला हा सॉस रेडी झालेला आहे। ह्याच्यामध्ये आपण 2 क्यूब
किसलेला चीज घालून घेऊया. हा सगळा मिश्रण एकजीव झाला की ह्याच्यामध्ये आपण पास्ता घालून घेऊया. पास्ता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हा आपला व्हाईट सॉस पास्ता रेडी झालेला आहे.